Morning student, in today's lecture we are going to start next type, that is derivative of one function with respect to another function. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला आधी आपण काय करायचो, y हा व्हेरिएबल असेल तर त्या y व्हेरिएबलला किंवा y या फंक्शनला x या इंडिपेंडंट व्हेरिएबल सोबत डिफरन्शिएट करायचो. जसं की समजा आपण आधी सांगायचो की इफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy बाय dx. म्हणजेच या ठिकाणी हे y हे फंक्शन होतं आणि या y फंक्शनला आपण x या इंडिपेंडंट व्हेरिएबल सोबत डिफरन्शिएट करायचो. ओके, सो सिमिलरली या ठिकाणी थोडासा चेंज होतो. या ठिकाणी काय म्हणतो आपण की या ठिकाणी फंक्शनला आपण व्हेरिएबल सोबत डिफरन्शिएट करायचो आधी. आतापर्यंतचे सगळे एक्झाम्पल्स आपण असेच घेतले आणि या टाईपमध्ये थोडासा तुम्हाला स्लाइड चेंज कसा करायचा आहे की या ठिकाणी आपल्याला एका फंक्शनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन. म्हणजे एक फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे अदर फंक्शनसोबत. ओके, आणि हा सगळा टाईप जो येतो हा परत एकदा हा टाईप पॅरामेट्रिक फंक्शन्सच्या अंडरच येतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक प्रकारे पॅरामेट्रिक फंक्शन सारखेच फंक्शन्स दिलेले असतील, फक्त त्या ठिकाणी वर्ड बदलला. वर्ड काय बदलला? डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. एवढंच टायटल त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं. बाकी चेंज काहीच नाही आहे. जसं आपण पॅरामेट्रिक फंक्शन सॉल्व करायचो त्या पद्धतीने सॉल्व करायचं. फक्त या ठिकाणी तुम्हाला वर्डिंग वापरताना अशी वापरली असते की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे एक फंक्शन दिलं असेल, समजा की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स असं बोलताना असं बोलतो आपण. पण आधी काय करायचो की डायरेक्टली फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू थीटा, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे आपण व्हेरिएबल सोबत आधी डिफरन्शिएट करायचो. पण या टाईपमध्ये आता यानंतर आपण एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शनसोबत डिफरन्शिएट करतो. मग यासाठी काहीतरी फॉर्म्युले तयार व्हायला पाहिजे, काहीतरी पर्टिक्युलर मेथड तयार व्हायला पाहिजे. ती मेथड तयार होण्यासाठी मी या ठिकाणी असं इंडिकेट करतोय, डिनोट करतोय बघा. सिमिलरली वी कॅन से दॅट इफ u इज इक्वल्स टू f ऑफ x इज वन फंक्शन. ओके, हे झालं एक पहिलं फंक्शन अँड v इज इक्वल्स टू g ऑफ x इज द सेकंड फंक्शन. ओके, इट इज नथिंग बट द नेक्स्ट फंक्शन विच इज द सेकंड वन आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x. ओके, हे दोन्ही फंक्शन्स आहेत. एक u सुद्धा एक फंक्शन आहे, v सुद्धा फंक्शन आहे. u आणि v हे x नुसार चेंज होतात. म्हणजे u आणि v हे दोन फंक्शन्स x च्या व्हेरिएबलवर डिपेंडंट आहेत. मीन्स x इज अ पॅरामीटर हिअर. ओके, म्हणजे या ठिकाणी x तो पॅरामीटरचं काम करतोय. म्हणजे u आणि v चा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो विथ रिस्पेक्ट टू x. ओके, पण त्यानंतर त्याचं म्हणणं काय, सच दॅट की डेरिव्हेटिव्ह ऑफ u काय येतो पहा विथ रिस्पेक्ट टू x, सच दॅट du बाय dx इक्वल्स टू f डॅश ऑफ x. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इज डिनोटेड बाय f डॅश ऑफ x. म्हणजे या साईडला सुद्धा डिफरन्शिएट केलं आपण. अँड dv बाय dx म्हणजेच v चा डेरिव्हेटिव्ह सुद्धा या ठिकाणी तुम्हाला g डॅश ऑफ x घेता येतो. मीन्स dv बाय dx इक्वल्स टू ऑल्सो g डॅश ऑफ x. देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v म्हणतो का, तर u हे एक फंक्शन आहे आणि v सुद्धा एक दुसरं फंक्शन आहे. म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फंक्शन असं जर असेल तर आपण असं लिहू शकतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच du. ओके, विथ रिस्पेक्ट टू v मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, म्हणजे du अपॉन dv तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे u ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू v. पण या ठिकाणी हे u आणि v पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत, ते चेंज होतात अकॉर्डिंग टू x. ओके, सो अकॉर्डिंग टू x चेंज होत असल्यामुळे जसं पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये डेफिनेशन लिहिली होती आपण तशीच या ठिकाणी डेफिनेशन लिहू शकतो मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. ओके, मेथड समजली असेल. फक्त या ठिकाणी u आणि v हे फंक्शन्स तुम्हाला x मधले फंक्शन दिलेले असतात आणि आधीचे जे प्रॉब्लेम बघितले आपण त्या ठिकाणी x आणि y हे फंक्शन दिलेले असायचे. फक्त या ठिकाणी स्लाइड चेंज केला त्यांनी. या ठिकाणी त्यांनी u आणि v हे फंक्शन्स यूज केले. ओके, आणि ज्या वेळेस आपण प्रॉब्लेममध्ये सॉल्व करणार किंवा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला नोटेशन दिलेले नसतील, मग प्रॉब्लेममध्ये काय करायचं, दोन फंक्शन दिलेले असतील. समजा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स असं असेल तर तुम्हाला त्या साइन एक्सला काहीतरी सिम्बॉल द्यायचा. मग तो सिम्बॉल देताना आपण त्याला नाव देणार u आणि दुसरं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला नाव देणार आपण v. ओके, असे नावं तुम्हाला त्या दोन फंक्शन्सला द्यायचे आणि ते एकदा नावं तुम्ही त्या दोन फंक्शन्सला दिल्यानंतर
तुम्हाला काय करायचं, दोन्ही फंक्शन्सला नावं द्यायची आणि त्यानंतर du अपॉन dv हे सॉल्व करायचं विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला डेफिनेशन अप्लाय करायची आहे. म्हणजे du अपॉन dv म्हणजेच यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v फाइंड आउट करत असताना आधी काय करा, यूला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे du बाय dx आधी सेपरेटली कॅल्क्युलेट करा, त्यानंतर dv बाय dx आधी सेपरेटली कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर या दोघांच्या व्हॅल्यूज तुम्हाला du अपॉन dv मध्ये पुट करायच्या आहेत. म्हणजे जसं आपण पॅरामेट्रिक फंक्शनला सॉल्व केलं होतं सेम टाईपमध्ये या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. ओके, सो काही एक्झाम्पल मी या ठिकाणी सॉल्व करून देतो, कसे सॉल्व करायचे व्यवस्थित लक्ष द्या, त्यानंतर तुम्हाला होमवर्क सुद्धा मिळणार आहे. ओके, नंबर 1, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेज टू द पॉवर x विथ रिस्पेक्ट टू एक्स टू द पॉवर 7. असे दोन फंक्शन्स आहेत. 7 रेज टू द पॉवर x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि एक्स टू द पॉवर 7 हे पॉवर फंक्शन आहे. ओके, सो या दोन फंक्शन्सला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं. मग आता या दोन्ही फंक्शनला जर एका फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू दुसरं फंक्शन म्हणजेच 7 रेज टू द पॉवर एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स टू द पॉवर 7 तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, आणि हे दोन्हीच्या दोन्ही फंक्शन्स हे एक्सवाले फंक्शन्स आहेत. ओके, मग जर समजा जेव्हा केव्हा तुम्ही प्रॉब्लेमला अशा टाईपच्या प्रॉब्लेमला स्टार्ट करत असताना फर्स्ट फंक्शनला u ने डिनोट करा. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी लेट u इज इक्वल्स टू 7 रेज टू द पॉवर x इज द फर्स्ट फंक्शन अँड v इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर 7. ओके, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला या ठिकाणी यूला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू v आणि आत्ताच आपण डेफिनेशन सांगितली, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन बाय डेफिनेशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन काय सांगता येईल बघा, du अपॉन dv इज इक्वल्स टू इट इज du बाय dx. ओके, डिवायडेड बाय इट इज dv अपॉन dx. ओके, म्हणजे ही डेफिनेशन आहे आणि हे सुद्धा इम्पॉर्टंट की dv अपॉन dx इज नॉट इक्वल्स टू 0. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट हियर. ओके, सो आता ही डेफिनेशन आहे, यूला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू v म्हणजेच काय करायचं आहे, यूचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू x सेपरेटली आणि त्यानंतर vचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x सेपरेटली आणि त्यानंतर ज्या दोन्ही किमती येतील त्या इक्वेशन फर्स्टमध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल वी डिफरन्शिएट दिस u. ओके, सो u किती आहे, लेट u इज इक्वल्स टू 7 रेज टू द पॉवर x. ओके, मी त्याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग with respect to x on both sides. Okay, therefore this becomes du by dx, okay, is equals to d dx of, this is written as 7 raised to the power x आणि या 7 raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहिता येतो, it is 7 raised to the power x into it is log 7. okay, and this is the derivative of u with respect to x. After that there is v. ओके, सो व्हीला डिफरन्शिएट करायचं, व्ही किती आहे, एक्स टू द पॉवर 7, कारण आपल्याला dv अपॉन dx सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. तो dv अपॉन dx कॅल्क्युलेट करण्यासाठी डिफरन्शिएटिंग with respect to x on both sides. Okay, therefore we write here it is dv upon dx equals to d dx of which is x raised to the power 7. Okay, so derivative of x raised to the power 7, it is a power function, therefore by definition of power function it is 7 into x raised to the power 6 असा त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो. ओके, आता du बाय dx मिळाला, dv बाय dx मिळाला, ह्या दोन्ही किमती आपण सबस्टिट्यूट करणार इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि आपल्याला जो रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह आहे ओके तो या ठिकाणी मिळणार. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन देऊया त्याला. ओके, सो इट इज इक्वेशन नंबर 2 हियर du बाय dx ला आणि इक्वेशन नंबर 3 हियर dv अपॉन dx ला. या दोघांना मी इक्वेशन्स देतो आणि त्यानंतर सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 ओके इन इक्वेशन नंबर 1. ओके, सो हे आपण या ठिकाणी पुट करणार आणि दोन्ही व्हॅल्यू जर पुट केला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v कसा मिळतो ते चेक करू. बघा, du बाय dx मिळाला 7 रेज टू द पॉवर x ओके इंटू इट इज लॉग 7 होल डिवायडेड बाय किती मिळतं आहे, dv अपॉन dx इज 7 इंटू
एक्स रेज टू द पॉवर 6 अँड विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एक प्रकारे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन म्हणजेच कोणते फंक्शन्स, पॅरामेट्रिक फंक्शन्स. ओके. डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ 1 minus x square upon 1 plus x square. Okay, now in this example again derivative of one function with respect to another function. Okay, so procedure समजली तुम्हाला, त्यानुसार मी सॉल्व करतोय. त्याला बघा, थोडंसं एक्झाम्पलची लेवल सुद्धा वाढवणार आहे. स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल थोडे मी टफ घेणार आहे. ओके, सो सेकंड एक्झाम्पल इज दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू, मी सांगितलेल्या मेथडनुसार आधी पहिल्या फंक्शनला डिनोट करा यू ने. ओके, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ 2x upon 1 plus x square and second function is that v आणि v ला आपण सिम्बॉल देतो cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. Means here we have to differentiate this sin inverse of 2x upon 1 plus x square with respect to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. याचाच अर्थ derivative of u with respect to v. Therefore by definition what we can say that we know that du upon dv that is equals to, कसं घेऊ शकतोय मी, du by dx divided by dv by dx. ओके, सो असा त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो अँड dv upon dx इज नॉट इक्वल्स टू 0 हियर. इट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आता हे इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये आपलं पहिलं टार्गेट आहे du by dx मिळवणे, नंतर dv by dx मिळवणे आणि मग मिळतो आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मी u ला घेतो. u काय आहे या ठिकाणी, u इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सो आपण अशा टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनमध्ये सॉल्व केलेले आहेत. ओके, हे जे एक्सप्रेशन आहे हे सबस्टिट्यूशनच्या टेबलमध्ये दिसतंय तुम्हाला. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय सबस्टिट्यूट करायचो आपण, आणि हेही सांगितलं होतं की जर ब्रॅकेटच्या बाहेर इन्व्हर्स फंक्शन असेल, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, जर साइन इन्व्हर्स असेल तर ब्रॅकेट कन्वर्ट व्हायला पाहिजे साइनमध्ये. ओके, तीच मेथड या ठिकाणी परत कॅरी ऑन करायची. ओके, सो ऑलरेडी एक्झाम्पल सॉल्व केलं आहे, परत एकदा सॉल्व करतोय. बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मेक सबस्टिट्यूशन ॲज पुट x इक्वल्स टू टॅन थिटा. आठवत असेल तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन आहेत. ओके, सो थिटा इज इक्वल्स टू, गरज पडते शेवटी म्हणून थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा कसा घ्यायचा हे सुद्धा माहीत आहे. देअरफॉर थिटा इक्वल्स टू इट इज द टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, आता सबस्टिट्यूशन जर घेतली आपण तर फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर आपण त्याला एक्स सोबत डिफरन्शिएट करणार. त्यासाठी इट इज साइन इनवर्स ऑफ, this can be written as 2 times tan theta upon 1 plus tan square theta. And 2 tan theta upon 1 plus tan square theta is the double angle formula here. Therefore we write it is sin inverse of sin 2 theta. Okay, therefore sin inverse and sin function get cancelled, then it remains only just 2 theta. Okay, so that u is equals to 2 theta. Therefore u is equals to, what will be the value of theta here? Theta is tan inverse of x. Therefore it is 2 into which is the tan inverse of x. Okay, आता हे सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट आहे. therefore we differentiate this function with respect to x. Okay, therefore we write here differentiating with respect to x. therefore it is du by dx इक्वल्स टू, 2 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स हा स्टँडर्डच फॉर्म्युला आहे. डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स. कॅन यू टेल मी टॅन इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स, अँड दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मीन्स आन्सर इज 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हियर. ओके, तर हे मिळालं आपल्याला डी अपॉन डी एक्स हियर. ओके, सो याला द्या इक्वेशन नंबर सेकंड. ओके, वी डिनोट दिस ॲज इक्वेशन नंबर 2. Okay, after that now we are going to solve dv upon dx. Okay, so dv upon dx साठी v फंक्शन असं आहे. therefore again we write v is equals to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. okay, तर या ठिकाणी बाहेर cos इनवर्स फंक्शन आहे आणि ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन आहे. सो या एक्सप्रेशनसाठी सबस्टिट्यूशन काय होते आपली ते परत तुम्हाला आठवायलाच पाहिजे. ओके, सो ती सबस्टिट्यूशन असते 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. या एक्सप्रेशनसाठी आपली सबस्टिट्यूशन आहे इट इज अ
tan theta again. Therefore we put here x equals to tan theta. Therefore theta is equals to tan inverse of x. Okay, means again we convert this function in simple form and then differentiate. Already example solve झालेला आहे, परत एकदा रिपीट होतो या ठिकाणी, फक्त मेथड रिकॉल करायची आहे तुम्हाला. सो v equals to this, v can be written as, can you tell me v? as it is cos inverse of 1 minus किती होईल tan square theta divided by 1 plus tan square theta. ओके, सो 1 minus tan square theta आणि 1 plus tan square theta या दोघांचा आन्सर आहे इट इज cos 2 theta. Okay, means v is equals to, we get cos inverse of cos 2 theta here. Okay, cos inverse and cos will get cancelled now and it just remains 2 theta. Okay, means v is equals to, it is a 2 theta आणि v is equals to 2 theta तुम्हाला मिळालेला आहे. So that value of theta is nothing but the tan inverse x. Okay, means it is 2 into tan inverse x is the value of v. Again we differentiate this v with respect to x. Okay, because we have to find here dv upon dx first of all. Therefore differentiating with respect to x on both sides, therefore this can be written as dv upon dx equals to 2 is constant here, therefore d dx of tan inverse of x. Tan inverse x derivative will 1 upon 1 plus x square, means we can say that dv upon dx is equals to also the 2 upon 1 plus x square and this is the required derivative of v with respect to x now. आता राहिला प्रॉब्लेम आपला du upon dv चा, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to v. यासाठी काय करायचं, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये du by dx आहे, इक्वेशन थर्ड मध्ये dv by dx आहे, दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इन इक्वेशन नंबर फर्स्ट. देअरफॉर सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1, ओके, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 and इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. ओके, ते इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. देअरफॉर du अपॉन dv किती होईल या ठिकाणी, तो या ठिकाणीच लिहितो मी, du अपॉन dv इज इक्वल्स टू, पुट करा, du बाय dx ची किंमत किती आहे 2 upon 1 plus x square, means it is written as 2 upon 1 plus x square divided by dv upon dx येथेच मिळालेला आहे, तो सुद्धा 2 upon 1 plus x square. Therefore it is 2 upon 1 plus x square also. Okay, this bracket and this bracket completely get cancelled, therefore answer is 1. Okay, means derivative of u with respect to v is just 1 here. Okay, example number 3 is that differentiate tan inverse of x upon under root 1 minus x square with respect to sec inverse of 1 upon 2x square minus 1. ओके, ऑलरेडी स्टार्टिंग तुम्हाला माहीत झाली. आता स्टार्टिंगला काय करायचं, जे फर्स्ट फंक्शन आहे त्याला डिनोट करा u ने आणि सेकंड फंक्शनला डिनोट करा v ने. मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v डेफिनेशन काय आहे, तर du अपॉन dv इज इक्वल्स टू du बाय dx डिवायडेड बाय dv अपॉन dx. मीन्स dv अपॉन dx इज नॉट इक्वल्स टू 0. Okay, it is the definition of derivative of one function with respect to other function. Okay, after that first of all we have to find du by dx. मग du by dx साठी we consider u. Okay, so u is equals to tan inverse of x upon under root 1 minus x square and now we can convert this function here in simple form. Okay, कारण बाहेर tan inverse function आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये टॅन फंक्शन मिळायला पाहिजे, त्यासाठी आता आधी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार. का, तर हे एक्सप्रेशन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज अ टर्म अँड दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन अँड इन दिस एक्सप्रेशन आवर सबस्टिट्यूशन इज एक्स इज इक्वल्स टू साइन थीटा. आठवत असेल तर बघा, तुम्हाला सबस्टिट्यूशनच्या टेबलमध्ये रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरसाठी मी सबस्टिट्यूशन लिहून दिलेली आहे. ओके, सो पुट हिअर एक्स इक्वल्स टू साइन थीटा implies, okay, मी इथेच घेतो theta is equals to, we know आता all of we know that how to convert this as, we know that theta equals to sin inverse of x. okay, so आता x equals to sin theta आहे, so theta is equals to sin inverse of x आहे, means we convert this u in simple form. therefore u equals to, it is a tan inverse of, काय होईल, x ची किंमत आहे sin theta, therefore this can be written as sin theta divided by under root of 1 minus sin square theta. okay, now we can calculate easily this term as like this tan inverse of, बघा काय होईल,
साइन थिटा तर ॲज इट इज राहील √1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तुम्हाला माहीत आहे इट इज अ फंडामेंटल आयडेंटिटी विच इज कॉस स्क्वेअर थिटा. ओके, त्याचा फॉर्म्युला येतो कॉस स्क्वेअर थिटा. आणि त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ साइन थिटा अपॉन √कॉस स्क्वेअर थिटा. त्याला कसं लिहिता येतं, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर तो साइन थिटा अपॉन कॉस थिटा होतो. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि तो फॉर्म्युला आहे दॅट इज अ टॅन थिटा. ओके, मीन्स टॅन इनवर्स ऑफ इट इज टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतात म्हणजेच फक्त यू इक्वल्स टू थिटा उरतो. आणि यू इक्वल्स टू थिटाची व्हॅल्यू इथे आपण ऑलरेडी सॉल्व केलेली आहे. दॅट व्हॅल्यू इज द साइन इनवर्स ऑफ एक्स. ओके, मीन्स यू इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स हे सिंपल फंक्शन मिळालं. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन वी गेट du बाय dx. ओके, देअरफॉर du अपॉन dx इक्वल्स टू मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितो आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज with respect to x is 1 upon √1 minus x square and this is the equation number 2 here. Okay, after that next is that dv upon dx कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा v कसा दिलेला आहे. सो v इक्वल्स टू सेक इनवर्स आहे सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. मी सांगितलं होतं सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स असेल तर त्याला कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहिता येतं. बाय प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वी कॅन राईट दिस फंक्शन ॲज कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1 बाय द प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इयर. ओके, सो v इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1 असं तुम्हाला मिळतं. मग त्यानंतर v इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1 जर मिळालं तुम्हाला तर काय करायचं आता बघा, सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. या एक्सप्रेशनसाठी सबस्टिट्यूशन सांगितली होती. बाहेर कॉस इनवर्स आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये कॉस यायला पाहिजे. जर एकची जागा कॉस थिटाला दिली तर काय होतं 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा कॉस 2 थिटाचा डबल अँगल फॉर्म्युला आहे. म्हणून या ठिकाणी आपली सबस्टिट्यूशन तुम्हाला मिळणार आहे पुट एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा. आणि एक्स इक्वल्स टू कॉस थिटा असल्यामुळे थिटाची किंमत घेता येईल. मीन्स थिटा कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ एक्स. ओके, अशा पद्धतीने देअरफॉर वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर. ओके, एक्स इज इक्वल्स टू किती आहे कॉस थिटा. मीन्स इट कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि हा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा डबल अँगल फॉर्म्युला दिसतोय. आणि याचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे किती 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 किती होणार आहे. ओके, दॅट फॉर्म्युला इज ऑफ cos 2 theta. ओके, मीन्स cos इनवर्स आणि cos गेट कॅन्सल. देन वी गेट जस्ट इट ॲज v इज इक्वल्स टू 2 theta. ओके, अँड द व्हॅल्यू ऑफ थिटा इज ऑल्सो नोन. ओके, थिटा किती आहे या ठिकाणी इट इज cos इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर वी राईट हियर इट इज द cos इनवर्स ऑफ एक्स. ओके, अशा पद्धतीने आपण त्याला घेऊ शकतो. Okay, means v is equals to 2 theta is equals to cos inverse of x. Therefore we differentiate this function. काय होईल बघा 2 times cos inverse of x होईल. And now we differentiate this function with respect to x. आणि with respect to x जर differentiate केलं तर dv upon dx टू कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स x तुम्हाला लिहिता येतो -1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मीन्स थोडंसं व्यवस्थित जर मांडणी केली तर dv अपॉन dx असा होतो इट इज -2 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन नंबर 3. नाउ वी हैव टू पुट the value of equation 2 and equation 3 in equation 1 because of in equation 1 there is a derivative of u with respect to v. ओके, म्हणजेच या डेफिनेशन मध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या आपण तर आपल्याला इझिली मिळवता येतो du अपॉन dv. ओके, देअरफॉर वी राईट हियर फ्रॉम इक्वेशन 1 2 अँड 3. ओके, म्हणजेच इक्वेशन 2 आणि 3च्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आणि त्या तिन्ही इक्वेशनवरून आपल्याला du अपॉन dv मिळवता येतो. काय होईल आन्सर बघूयात. du बाय dx किती आहे या ठिकाणी du बाय dx आपण कॅल्क्युलेट केला होता. तो du बाय dx आपल्याला मिळालेला आहे 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर. मीन्स वी राईट हियर 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय किती
डी व्ही अपॉन डी एक्स पाहिजे. सो डी व्ही अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे इक्वेशन 3 मध्ये दिसते, म्हणजे इट इज -2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मीन्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो आणि 1 अपॉन -2 इज अ -1/2. ओके, दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन हियर. मीन्स डी यू अपॉन डी व्ही इक्वल्स टू -1/2. ओके, example number 4 is that differentiate x to the power x with respect to x to the power sin x. ओके, या ठिकाणी दोन्ही फंक्शन्स फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला परत रिकॉल करायचं आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनला. म्हणजेच यू आणि व्हीचे जे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजेच या ठिकाणी मी पहिल्या फंक्शनला यूने डिनोट करतोय, सेकंड फंक्शनला व्हीने डिनोट करतोय आणि त्यानंतर यू आणि व्ही दोन्हीच्या दोन्ही फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणून काय करायचं, हे फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल ते लक्ष द्या. u इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर एक्स, v इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर साइन एक्स. वी डिफरन्शिएट दिस u with respect to v as by definition here du by dx divided by dv upon dx and dv upon dx is non-zero. Okay, this is equation first here. After that we have to differentiate this u with respect to x. Okay, so u with respect to x differentiate करण्याआधी, okay, before differentiating this u is equals to x to the power x, we know that x to the power x is a function of type function raised to the power function. Okay, so first of all we start with logarithmic differentiation, therefore taking log on both sides. Okay, so we have to take first of all log on both sides, then it becomes as log of u. Okay, this it becomes log u is equals to log x to the power x. Okay, in second step it becomes log u equals to, by definition of logarithm, it is log of a raised to the power m like. Okay, so it can be written as m means x into it is log x. Okay, now the function is in simple form, therefore we differentiate this function with respect to x, therefore we differentiate this with respect to x. Okay, then we get it as differentiating with respect to x, we can write is derivative of log u. ऑलरेडी आपल्याला माहित आहे की लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह आपण असा लिहू शकतो, इट इज 1 अपॉन यू इंटू डी यू बाय डी एक्स. त्या ठिकाणी वाय वाले फंक्शन असायचे, या ठिकाणी यू मध्ये फंक्शन्स मिळालं, म्हणून 1 अपॉन यू इंटू डी यू बाय डी एक्स. दिस कॅन बी रिटन बाय चेन रूल. ओके, आफ्टर दॅट यू इंटू व्ही अप्लाय करू शकतो, कारण दोन्ही फंक्शन स्टँडर्ड आहेत आणि त्यांचा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट असल्यामुळे मी लिहितो त्याला फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ओके, प्लस log x is constant here and derivative of x is 1. ओके, अशा पद्धतीने लिहिता येतं. आणि त्यानंतर du by dx इज इक्वल्स टू, आपलं टार्गेट आहे du by dx, म्हणून हा u ट्रान्सफर करतो मी राईटला, मीन्स दिस इज u इंटू, ओके, दिस एक्स एक्स गेट कॅन्सल मीन्स फर्स्ट टर्म उरते 1 अँड सेकंड टर्म इज नथिंग बट द log x मीन्स u इंटू 1 प्लस log x. अँड ॲज वी पुट द व्हॅल्यू ऑफ यू हियर. ओके, कारण आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो सगळा एक्सच्या व्हेरिएबलमध्ये पाहिजे, म्हणून यूची किंमत वापस रिप्लेस करा अँड देन डी यू बाय डी एक्स बिकम्स, काय होईल डी यू बाय डी एक्स ते बघा, एक्स टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. अशा पद्धतीने दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. या ठिकाणी डी यू बाय डी एक्स मिळाला. अँड नाव व्ही, आता डी व्ही बाय डी एक्स साठी व्ही कन्सिडर करा. व्ही किती आहे, एक्स टू द पॉवर साइन एक्स, मीन्स अगेन इट इज अ फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन, म्हणजे हे सुद्धा फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन याच टाईपमध्ये आहे. देअरफॉर अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, परत दोन्ही साईडला लॉग घ्या, मीन्स इट इज लॉग व्ही इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर साइन एक्स. ओके, सो लॉग ए रेस्ट टू द पॉवर एम सारखं आहे, लॉग ए रेस्ट टू द पॉवर एम सारखं असल्यामुळे इट इज लॉग व्ही इज इक्वल्स टू साइन एक्स इंटू इट इज लॉग एक्स. ओके, अशा पद्धतीने लॉग व्ही इक्वल्स टू साइन एक्स इंटू लॉग एक्स असं मिळतं. आफ्टर दॅट
we have to differentiate this function because it is a product of two standard functions, and here log v is also a standard function. Therefore we differentiate this with respect to x. Therefore derivative of this function becomes 1 upon v into dv by dx. ओके, हे सगळंच्या सगळं कॅल्क्युलेशन्स आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये कसे करायचे हे ऑलरेडी लर्न केलेलं आहे. ओके, सो मी डायरेक्टली लिहितो 1 upon v into dv by dx. अगेन वी अप्लाय हियर प्रोडक्ट रूल. ओके, मीन्स फर्स्ट फंक्शन मीन्स sin x is constant, derivative of log x is 1 upon x. नेक्स्ट टाइम log x is constant, derivative of sin x is cos x. ओके, अशा पद्धतीने. आणि आफ्टर दॅट वी हॅव टू ट्रान्सफर दिस v ऑन राईट हँड साइड. देअरफॉर इट बिकम्स v इंटू, ओके, इन ब्रॅकेट वी राईट इट एज sin x divided by x plus log x into it is cos x. Okay, one more step is that we have to put the value of v here. Okay, so v is that x raised to the power sin x, means this can be written as x raised to the power sin x in bracket, this brackets remains as it is, therefore it is sin x upon x plus log x into it is cos x. Okay, त्याला as it is ठेवा. आणि आफ्टर दॅट काय करायचं आहे, our target is to calculate du upon dv. Okay, so it is equation number first, second, it is equation number third. Means to find du upon dv means derivative of first function with respect to second function is that du upon dx upon dv upon dx. Therefore we have to put the value of equation 2 and 3 in equation number first. Means we can write here from equation 1 2 3. Okay, so from equation first, second and third we can write here du upon dv equals to, काय लिहिता येईल तुम्हाला, du by dx ची किंमत सांगा मला. what about the du by dx? here it is x raised to the power x into it is 1 plus log x again divided by whatever be the value of that dv upon dx, we write here x raised to the power sin x. असं लिहिता येईल, it is x raised to the power sin x in bracket it is sin x divided by x plus log x into cos x, and this is the required derivative of one function with respect to another function. ओके, अशा टाईपने तुम्हाला सॉल्व करता येतात. म्हणजे या ठिकाणी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा असू शकतात, कधी कधी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वाली मेथड सुद्धा असू शकते. ओके, इट्स tan inverse of root 1 plus x square minus 1 upon x with respect to tan inverse of 2x into root 1 minus x square upon 1 minus 2x square. Okay, this is the last example of this type. Therefore बघा आता अगेन या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे with respect to this function. Okay, so first of all we denote this by u and v. Okay, first फंक्शनला नेम देतो मी u and second फंक्शनला द्या v. Okay, after that we have to find du upon dv. Okay, du upon dv कॅल्क्युलेट करायचं आहे. therefore du by dx divided by dv upon dx असं होईल. ओके, सो du by dx divided by dv by dx या दोघांना कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी आपल्याला या u चा डेरिव्हेटिव्ह मिळवायचा आहे आणि नंतर v चा. ओके, आणि दोन्ही डेफिनेशन आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करणार. आफ्टर दॅट आता फर्स्ट ऑफ ऑल मी u ला सॉल्व करतोय. u ला सॉल्व करण्यासाठी u फंक्शन कसं दिलेलं आहे ते चेक करा. इट इज tan इनवर्स ऑफ रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय फक्त x एवढंच दिलेलं आहे. ओके, सो आता ज्या ज्या वेळेस तुम्हाला tan इनवर्स फंक्शन दिसते ब्रॅकेटच्या बाहेर त्यावेळेस ऑलवेज नोन की तो ब्रॅकेट किंवा ते जे एक्सप्रेशन असतं हे tan मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. मग यासाठी आपण त्यानंतर आपण फंक्शनला सिंपल फॉर्ममध्ये मिळवू शकतो आणि एकदा सिंपल फॉर्ममध्ये मिळालं की डिफरन्शिएट करायला इझी असतं. देअरफॉर आता काय करायचं की या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. सो सबस्टिट्यूशन काय होईल हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ओके, सो या पूर्ण एक्सप्रेशनमध्ये मला 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म दिसते आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म tan इनवर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये येते. म्हणून किंवा आपणच तुम्हाला टेबलमध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे की 1 प्लस एक्स स्क्वेअर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तुमची सबस्टिट्यूशन असतं x इज इक्वल्स टू tan थीटा. ओके, देअरफॉर वी मेक सबस्टिट्यूशन ॲज पुट x इक्वल्स टू tan थीटा इन दिस एक्सप्रेशन. देअरफॉर थीटा बिकम्स tan इनवर्स ऑफ x. ओके, मी इथेच लिहून ठेवतो x इक्वल्स टू tan थीटा देन थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x असं लिहिता येतं. आफ्टर दॅट ओके, आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचं आहे हे एक्सप्रेशन सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी सॉल्व करावं लागेल. u इक्वल्स टू काय होईल
इट इज टॅन इनवर्स ऑफ, ओके व्हॉट वी कॅन से दॅट इट इज अंडर रूट ऑफ, काय होतं बघा, अंडर रूट ऑफ इट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस 1 डिवायडेड बाय एक्स म्हणजेच किती, परत एकदा टॅन थीटा. ओके, अशा पद्धतीने सॉल्व करता येतं. आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे, इझिली कॅल्क्युलेट करू शकता. काय होईल, एक एक फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ट्रिग्नोमेट्री आहे, ट्रिग्नोमेट्रीमधले फॉर्म्युले तुमचे बाय हार्ट प्रिपेअर पाहिजेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला असतो सेक स्क्वेअर थीटा. ओके, देअरफॉर इट इज रूट सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 डिवायडेड बाय हे होईल टॅन थीटा. ओके, अगेन वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस. देअरफॉर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि ब्रॅकेटमध्ये उरतं इट इज टॅन इनवर्स ऑफ, काय मिळालं ब्रॅकेटमध्ये बघा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर ते मिळेल सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. ओके, अजूनही ते सिम्पल फॉर्ममध्ये मिळालं नाही आहे. देअरफॉर आधी मी काय करतो, यांना टॅनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक्सप्रेशनला मी सेकला आणि टॅनला साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे कॅल्क्युलेशनला ते इझी होईल. टॅन इनवर्स ऑफ दिस कॅन रिटन ॲज सेक थीटाचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन कॉस थीटा, इट इज मायनस 1 हा न्यूमरेटर राहील, डिवायडेड बाय टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे तो साईन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, असं आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. आफ्टर दॅट दिस कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ, काय होईल बघा, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ते होतं 1 मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, अगेन डिवायडेड बाय साईन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, असं लिहिता येतं. आणि आता या ठिकाणी कॉस थीटा सेम आहे, विल गेट कॅन्सल. आणि त्यानंतर उरलं काय ब्रॅकेटमध्ये ते मी लिहितो, टॅन इनवर्स ऑफ इट इज 1 मायनस कॉस थीटा divided by sin theta. Okay, again it is not converted in tan, therefore again we take the help of हाफ अँगल फॉर्म्युले. ओके, या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युलेची मदत घेऊ शकतो आपण, कारण त्या दोघांनाच पण हाफ अँगल फॉर्म्युले ॲप्लिकेबल आहेत. काय होतं बघा, u इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस थीटाचा तुमच्याकडे हाफ अँगल फॉर्म्युला असेल, तो हाफ अँगल फॉर्म्युला होता 2 टाइम्स इट इज साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2, आणि साइन थीटाचा तर आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युला येतो, दॅट फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस इज साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2, अशा पद्धतीने. ओके, सो हा 2 कॅन्सल होईल या ठिकाणी, या स्क्वेअर आहे साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि हा साइन थीटा बाय 2 मध्ये या 2 टाइम्स मधला 1 टाइम्स कॅन्सल आणि हा 1 टाइम्स कॅन्सल. मीन्स उरलं काय आपल्याकडे, u इक्वल्स टू उरतो टॅन इनवर्स ऑफ साइन थीटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस थीटा बाय 2. ओके, सो हे सगळं सबस्टिट्यूशन केल्यानंतरचे कॅल्क्युलेशन्स आहेत. कॅल्क्युलेशनसाठी तुमचे फॉर्म्युलेसुद्धा ट्रिग्नोमेट्रीचे बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे, हे सुद्धा रिमेंबर करा या ठिकाणी. ओके, सो साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 इज नथिंग बट द टॅन थीटा डिवायडेड बाय 2. Tan inverse and tan get cancelled, means answer is theta upon 2. Then we can say that the value of theta is nothing but, काय असेल थीटाची किंमत ते सांगू शकतो आपण. या ठिकाणी ऑलरेडी थीटा आपण फाइंड आउट केलेला आहे, दॅट इज टॅन इनवर्स एक्स. ओके, मीन्स u इज इक्वल्स टू इट इज टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता फंक्शन सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे, देअरफॉर वी मे डिफरन्शिएट दिस ॲज differentiating on both side we can write du by dx is equals to 1 by 2 is constant and derivative of tan inverse x सांगू शकतो आपण. what is the derivative of tan inverse x, it is 1 upon 1 plus x square here. okay, so तो त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. आफ्टर दॅट इट इज 1 upon 2 times 1 plus x square, this is the expression or equation number सेकंड हियर. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला du बाय dx हा कम्प्लिटली मिळाला इक्वेशन नंबर 2 मध्ये. ओके, इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2x इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. ओके, सो या फंक्शनला सुद्धा सिम्पल फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करायचं या एक्सप्रेशनला, त्यानंतर ते कन्वर्ट झालं पाहिजे टॅनमध्ये. टॅनमध्ये येण्यासाठी अशा टाईपचे एक्सप्रेशन असेल तर सबस्टिट्यूशन आठवायला पाहिजे. ओके, 2 प्रकार सांगतो बघा. 1 मायनस एक्स स्क्वेअरसाठी आपण सबस्टिट्यूशन सांगितली होती साइन थीटा, आठवत असेल तर, आणि 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा हा पण एक फॉर्म्युला आहे. म्हणून
आपण या दोन्ही ठिकाणी एक्सची जागा साइन फंक्शनला देऊ शकतो. ओके, आणि ती सबस्टिट्यूशनच्या टेबलमध्ये ऑलरेडी नोट केलेलं आहे आपण. परत एकदा लक्ष द्या. आता फर्स्ट ऑफ ऑल वी पुट एक्स इक्वल्स टू साइन थीटा, देअरफॉर थीटा इज नथिंग बट साइन इनवर्स ऑफ एक्स. ओके, एक्स इक्वल टू साइन थीटा पुट केला तर थीटा इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स लिहिता येतो. आणि त्यानंतर आता आपल्याला हे फंक्शन इझी फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर व्ही इक्वल्स टू वी राईट इट ॲज टॅन इनवर्स ऑफ, कसं लिहिता येईल बघा, 2 टाइम्स एक्सची किंमत आहे साइन थीटा इंटू अंडर रूट ऑफ, हे झालं असतं 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 मायनस 2 टाइम्स हे मिळतं तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा. ओके, आता आफ्टर दॅट एक एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार. व्ही इक्वल्स टू, बघूया आता एक एक फॉर्म्युला काय आपला होतो. टॅन इनवर्स ऑफ, दिस कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ काय लिहिता येतं बघा, 2 टाइम्स साइन थीटा इंटू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला येतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाला लिहिता येतं कॉस स्क्वेअर थीटा. आणि डिवाइडला जर आलो आपण तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इट इज अ डबल अँगल फॉर्म्युला, आणि हा डबल अँगल फॉर्म्युला येतो कॉस 2 थीटाचा. देअरफॉर मी या ठिकाणी नोट करतो इट इज अ कॉस 2 थीटा. ओके, आफ्टर दॅट अगेन फंक्शन इज कन्वर्टिंग इन सिम्पल फॉर्म. टॅन इनवर्स ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले तर तो साइन थीटा इंटू कॉस थीटा लिहिता येतो, आणि डिवाइडला आहे ते कॉस 2 थीटा. ओके, सो न्यूमरेटरचा जर विचार केला आपण तर हा सुद्धा डबल अँगल फॉर्म्युला आहे आणि इट इज ऑफ साइन 2 थीटा. ओके, मीन्स 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा इज ऑल्सो अ डबल अँगल फॉर्म्युला ऑफ साइन 2 थीटा. देअरफॉर वी राईट हियर इट इज साइन 2 थीटा डिवायडेड बाय कॉस 2 थीटा. ओके, साइन 2 थीटा डिवायडेड बाय कॉस 2 थीटा can be written as, this is again sin upon cos, already we know that sin upon cos is a tan. Okay, therefore double angle असल्यामुळे फक्त डबल अँगल लिहायचा. therefore it is tan of 2 theta. Okay, tan inverse and tan again get cancelled because of properties of inverse trigonometric functions. Then it becomes 2 times theta, and what with the value of theta, theta is known, that is nothing but the sin inverse x, means it is 2 into sin inverse of x here. Okay, so 2 into sin inverse of x is the value of v. Now we have to find that dv upon dx. Okay, so dv upon dx find out करण्यासाठी परत एकदा differentiate this function with respect to x. Therefore we write here it is dv upon dx, that is equals to 2 is constant here, and derivative of sin inverse x. Okay, it is a standard function. Derivative of sin inverse x is also known. Therefore derivative of sin inverse x is 1 upon under root 1 minus x square, means this is nothing but 2 upon under root 1 minus x square. It is the equation number 3. Okay, so our target is to find du divided by dv, means derivative of u with respect to v. Okay, so for that we put the value of equation second and third in equation number first. Okay, means we have to put the value of equation 2 and 3 in equation 1. Therefore equation 1 becomes here du divided by dv equals to, कसं लिहिता येईल बा, du by dx किती आहे, 1 upon 2 into 1 plus x square, means this is 1 upon 2 into 1 plus x square divided by 1 upon 2 into 1 plus x square divided by it is 2 upon अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि व्यवस्थित जर का मांडणी केली आपण तर दॅट कॅन बी रिटर्न ॲज, हा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर न्युमरेटरमध्ये जातो आणि ही टर्म या 2ला मल्टिप्लाय होते. मीन्स इट इज अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 इंटू इट इज 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन्स. ओके, हा टॉपिक या ठिकाणी आपला संपलेला आहे आणि त्या टॉपिकवर डिपेंडंट किंवा त्या टॉपिकवर बेसिस काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क म्हणून घरी सॉल्व करायचे आहेत. ओके, दीज आर द 5 एक्झाम्पल्स, दॅट इज 1 2 3 4 अँड 5. ओके, हे 5 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः किंवा सेल्फ प्रिपेअर करा, स्वतः सॉल्व करा, स्वतः ॲन्सर्ससुद्धा त्याचे तयार करा. ओके, good morning student. In today's lecture we are going to start a new topic, and that is
हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. ओके, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज म्हणजेच आतापर्यंत आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, जे दिलेलं फंक्शन्स होतं त्या फंक्शनला आपण एकदाच डिफरन्शिएट करायचं, म्हणजे फक्त वन टाइम डिफरन्शिएट करायचो आणि त्याचा जो त्याचा जो डेरिव्हेटिव्ह मिळायचा तो असायचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये आपण असं डिफाईन करू शकतो. बघा, आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं असतं. इफ वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मीन्स दिस इज अ गिवन फंक्शन, मीन्स इफ वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजेच काय, वायचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल एक्सचं, तर काय होतं समोर बघा, त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. मीन्स डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन इट इज रिटन ॲज वाय डॅश. ओके, बघा, वाय डॅश किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्सला असं दाखवतात dy बाय dx, ऑर इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज एफ डॅश ऑफ एक्स, ऑर इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज y1. ओके, म्हणजे तुम्हाला हे सगळे सिम्बॉल्स यूज करायचे आहेत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठीच. मीन्स इट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे आपण फर्स्ट टाइम त्याला डिफरन्शिएट केलं आणि फर्स्ट टाइम डिफरन्शिएट केलं तर रिक्वायर्ड सिम्बॉल कसे मिळतात बघा, वाय डॅश किंवा dy बाय dx किंवा एफ डॅश ऑफ एक्स किंवा y1, हे सगळेच्या सगळे सिम्बॉल आपण यूज करणार आहे दॅट आर युजफुल फॉर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, मीन्स जर समजा दिलेल्या फंक्शनला एकदा डिफरन्शिएट केलं किंवा वन टाइम डिफरन्शिएट केलं तर दॅट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, अँड नेक्स्ट टाइम मी काय बोलतो ते लक्ष द्या आता, की इफ वाय डॅश ऑर एफ डॅश ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे परत या वाय डॅशचा किंवा एफ डॅश ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट होत असेल किंवा आपण त्याला डिफरन्शिएबल फंक्शन म्हणतो, इफ वाय डॅश ऑर एफ डॅश ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देन व्हॉट वी कॅन से दॅट देन वाय डबल डॅश, म्हणजे याला परत डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वाय डॅशला आता डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन तयार होतो वाय डॅश वाय डबल डॅश, ऑर इट इज ऑल्सो रिटन ॲज ddx ऑफ dy बाय dx. आणि ddx ऑफ dy बाय dx लिहिल्यामुळे या ठिकाणी काय होतं पहा, dd रिपीट झाला म्हणून याला वाचतात d2. ओके, अँड y अँड डिवायडेड बाय dx रिपीट झालेला आहे, मीन्स इट इज d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर. आपण त्याला असं म्हणू शकतो, मीन्स इट इज द ddx ऑफ dy बाय dx इज रिटन ॲज d2y अपॉन dx स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू एफ डबल डॅश ऑफ एक्स. ओके, म्हणजे त्याचं सिम्बॉल होईल, सेकंड टाइम्स डिफरन्शिएट केलं आपण किंवा दोन वेळेस डिफरन्शिएट केलं या फंक्शनला, म्हणून त्याला म्हणायचं एफ डबल डॅश ऑफ एक्स, अँड एफ डबल डॅश ऑफ एक्स इज डिनोटेड ॲज y2. ओके, म्हणजेच एकदा फंक्शनला डिफरन्शिएट केला आपण फर्स्ट टाइम, देन इट इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड टाइम आपण डिफरन्शिएट करणार आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला जर आपण परत डिफरन्शिएट केलं एकदा तर तयार होतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे हे सगळे सिम्बॉल्स आहेत वाय डबल डॅश d2y अपॉन dx स्क्वेअर, एफ डबल डॅश ऑफ एक्स, अँड इट इज अ y2, अँड ऑल दिस सिम्बॉल्स आर कॉल्ड ॲज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, याला आपण डिफाईन करू शकतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग कसा कॅल्क्युलेट करायचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह समजलं तर पहिल्यांदा तुम्हाला फंक्शन दिलं असेल त्याला डिफरन्शिएट करा, मग मिळेल फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला परत एकदा डिफरन्शिएट करा, त्यानंतर मिळेल तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, मग अगेन इफ दिस सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑर वाय डबल डॅश ऑर एफ डबल डॅश ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे परत एकदा हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल एक्सचं तरच त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो, आणि त्याला जर डिफरन्शिएट केलं आपण तर दॅट इज कॉल्ड ॲज द थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला जर अजून डिफरन्शिएट केलं आपण देन इट इज कॉल्ड ॲज द थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच डिनोटेशन किंवा सिम्बॉल्स असे होतील वाय ट्रिपल डॅश ddx ऑफ d2y अपॉन dx स्क्वेअर, परत एकदा d आणि d2 हे रिपीट होतात 3 टाइम्स म्हणून d3y अपॉन dx क्यूब, और इट इज ऑल्सो रिटन ॲज एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स और विच इज इक्वल्स टू y3. ओके, म्हणजेच हे सगळेच्या सगळे सिम्बॉल्स आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी सुद्धा यूज करू शकतो. ओके, सो अगेन त्याला डिफरन्शिएट केलं असतं 4 टाइम, तर वी गॉट द फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे असं तुम्ही एखाद्या फंक्शनला फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम, फिफ्थ टाइम, 6 टाइम्स असं nth टाइम डिफरन्शिएट करू शकता. किती? nth टाइम. n टाइम्स मीन्स इट इज अ फायनाइट नंबर, काहीतरी फायनाइट नंबर असेल तो. जर समजा मग मी या फंक्शनला n टाइम्स डिफरन्शिएट केलं तर तो होतो yn. ओके, त्याला सिम्बॉल हा वाय ट्रिपल डॅश आहे तर वाय डॅश एन किंवा yn असं म्हणतात. yn इज इक्वल्स टू ddx ऑफ dn मायनस 1
अपॉन dxn मायनस 1 ऑफ इट इज y हियर. ओके, सो या ठिकाणी y पाहिजे. आफ्टर दॅट इट इज रिटन ॲज dnx अपॉन dxn, म्हणजे किती वेळेस n टाइम्स डिफरन्शिएट केलं तर त्याचे सिम्बॉल असे होतील किंवा fn ऑफ x or it is again yn. Okay, and this is called as the nth order derivative. Okay, nth order derivative म्हणजे तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 6 वेळेस, 7 वेळेस, 8 वेळेस असं तुम्ही n टाइम्स कितीही वेळेस डिफरन्शिएट करू शकता, पण तो फायनाईट नंबर असायला पाहिजे. आणि असं जर तुम्ही डिफरन्शिएट करत असाल एखाद्या फंक्शन्सला, देन इट इज कॉल्ड ॲज द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज कधी म्हणायचं तर फर्स्ट टाइम सोडून, समजा सेकंड टाइम, थर्ड टाइम म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण म्हणणार हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. ओके, सो या ठिकाणी आपण त्याला म्हणणार हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कसं सॉल्व करायचं आहे, जे फंक्शन दिलेलं असेल त्याला आधी डिफरन्शिएट करा. ओके, सो डिफरन्शिएट करा म्हणजेच dy बाय dx कॅल्क्युलेट करा. y दिलेला असेल त्याला एकदा डिफरन्शिएट करा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. मग dy बाय dx मिळाला की त्याला परत एकदा डिफरन्शिएट करा. त्याला डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतो. ओके, जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारला असेल तर. जर समजा तुम्हाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारला तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला डिफरन्शिएट करा, मिळेल थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो तुम्हाला सिलेबसमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंतच डिफरन्शिएट करायचं आहे प्रत्येक फंक्शनला. ओके, सो तुम्हाला यावर्षी सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक सिलेबसला आहे, पण तो यावर्षीच्या सिलेबससाठी तुम्हाला तो डिलीट झालेला आहे. ओके, सो नवीन टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन दिसतं किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसतो, पण यावर्षी तुम्हाला तो टॉपिक लर्न करायचा नाही आहे, कारण तो सिलेबसमधून तुम्हाला रिमूव्ह केलेला आहे यावर्षीच्या बॅचसाठी. ओके, सो तुम्हाला तो टॉपिक सोडून द्यायचा आहे आणि लर्न करायचं आहे सगळ्याच्या सगळं अप टू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत. म्हणजेच काय, फंक्शन दिलेलं असेल त्याला डिफरन्शिएट करा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला परत डिफरन्शिएट करा, मिळेल तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. सो लेट अस स्टार्ट द एक्झाम्पल्स ऑफ हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. ओके, ऑफ टाईप फर्स्ट. ओके, यामध्ये आपल्याला काही एक्सप्लिसिट फंक्शनचे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यानंतरचा जो टाईप येतो त्यामध्ये पॅरामेट्रिक फंक्शनचे सुद्धा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, सो टाईप फर्स्टमध्ये आपण एक्सप्लिसिट फंक्शन बघणार, त्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन्स बघणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आधी फंक्शनला वायने डिनोट करा. वायने डिनोट केल्यानंतर त्याला फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग तुम्हाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. आणि त्यानंतर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाल्यानंतर परत जोही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला असेल त्याला परत अगेन डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग त्यानंतर तुम्हाला मिळेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे या टाईपमध्ये. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सध्या सिलेबसमध्ये आहे. जी नेक्स्ट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहेत त्यामध्ये nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येतो, सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन म्हणतो आपण त्याला, तो या ठिकाणी डिलीट झालेला आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल्स, लेट अस स्टार्ट नाउ. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन, लेट अस डिनोट दिस बाय y. ओके, सो y इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर minus 2x minus 9. This is a polynomial function. Okay, so differentiating this with respect to x, फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट करा त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं तर माहिती आहे तुम्हाला की इच अँड एव्हरी टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो या ठिकाणी. ओके, सो प्रत्येक टर्मला जर डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला तर डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब, इट इज अ पॉवर फंक्शन, 7 इज कॉन्स्टंट, इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, लिहिता येतं तुम्हाला मायनस अगेन 2 इज कॉन्स्टंट देअर, therefore it is outside the derivative, therefore it is d dx of x minus derivative of 9. Okay, 9 is constant. Okay, so now differentiating this means we get here x cube चा derivative येतो 3x square plus 7 तर constant आहेत, means 7 into derivative of x square माहिती आहे तुम्हाला by power function it is 2x minus 2 into derivative of x with respect to x is 1, it is a standard function, and derivative of 9 is 0 because 9 is the constant terms. Okay, so after that आता याची व्यवस्थित मांडणी जर केली तर dy by dx तुम्हाला मिळतो या ठिकाणी किती बघा, 3 into x square plus 7 into 2 it is 14x
-2 into 1 इट इज जस्ट -2. ओके, म्हणजेच इट इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी मिळाला. सो आता याला जर का डिफरन्शिएट केला आपण अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स तर मिळतो आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो वी राईट हिअर अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, म्हणजे दुसऱ्यांदा तुम्हाला त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो माहिती आहे तुम्हाला? इट इज d2y अपॉन dx स्क्वेअर. ओके, सो d2y अपॉन dx स्क्वेअर मिळाल्यानंतर या साईडला सुद्धा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. मी डायरेक्टली डिफरन्शिएट करतो. बघा 3 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती होतो? 2x प्लस 14 कॉन्स्टंट आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 होतो आणि मायनस फक्त 2 कॉन्स्टंट टर्म्स आहेत. देअरफॉर इट्स डेरिव्हेटिव्ह इज 0. ओके, सो देअरफॉर 3 into 2 इट इज 6x plus 14 into 1 it is just 14 and this is the required second order derivative here. okay, म्हणजेच हा आपला required second order derivative होता. means d2y upon dx square is equals to 6x plus 14. okay, and this is the required solution or this is the required second order derivative of first example. okay, so first example simple होतं, ते पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते सेकंड नंबर, इट इज अ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड इज दॅट e raised to the power 2x into tan x. okay, again we have to find second order derivative. therefore first of all we denote the function by y. okay, therefore y equals to e raised to the power 2x into tan x. again differentiating first time with respect to x on both sides. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं तर लेफ्टला dy बाय dx होतो. यालाच y डॅश किंवा y1 किंवा f डॅश ऑफ x सुद्धा म्हणू शकता. ddx ऑफ e raised to the power 2x into tan x. now it is the प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. ओके, u into v. जर अप्लाय केला आपण त्याला तर आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह सुद्धा लिहू शकतो. बघा फर्स्ट फंक्शन इज कॉन्स्टंट म्हणजे e raised to the power 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x किती होईल? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x वी नो इट इज sec स्क्वेअर x. ओके, प्लस tan x is constant here into derivative of e raised to the power 2x किती होतो? e raised to the power 2x into 2. ओके, बाय डेफिनेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. आता या ठिकाणी e raised to the power 2x कॉन्स्टंट दिसतोय इथे आणि इथे. therefore we take it outside, then it remains sec स्क्वेअर x प्लस 2 times tan x. ओके, एवढं फंक्शन आपल्याकडे उरतं. मीन्स दिस इज द dy बाय dx मीन्स इट इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पण या ठिकाणी आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगितलं. देअरफॉर अगेन डिफरन्शिएटिंग दिस फंक्शन असं टायटल तुम्हाला द्यायचं आहे. अगेन डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मी इच अँड एव्हरी एक्झाम्पल हे डिफरंट टाईपचं घेतो या ठिकाणी. तुम्हाला इच अँड एव्हरी टाईपचं एक्झाम्पल सॉल्व करता आलं पाहिजे. ओके, सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट इट इज d2y upon dx square is equals to ddx of. again it is the product of two functions. मी स्टेप वाढवतो या ठिकाणी e raised to the power 2x into sec स्क्वेअर x plus 2 tan x. ओके, अशा पद्धतीने. सो therefore again it is a product of two function. therefore we apply u into v अप्लाय केला तर e raised to the power 2x असतं हे आणि ddx ऑफ तुम्हाला मिळालं असतं या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इट इज sec स्क्वेअर x प्लस इट इज 2 tan x. ओके, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेट करणे आवश्यक आहे. प्लस दिस ब्रॅकेट इज कॉन्स्टंट मीन्स sec स्क्वेअर x प्लस 2 tan x इज कॉन्स्टंट हिअर. ओके, इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power 2x. ओके, असा तुम्ही प्रोडक्ट रूल त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर प्रोडक्ट रूल अप्लाय झाल्यानंतर फक्त डेरिव्हेटिव्ह लिहाच. ओके, सो डेरिव्हेटिव्ह जर लिहिले आपण तर d2y अपॉन dx स्क्वेअर असं होईल आणि दॅट इज इक्वल्स टू काय लिहिता येते पहा तर e raised to the power 2x असंच राहील. e raised to the power 2x इन ब्रॅकेट मी कंप्लीट डेरिव्हेटिव्ह लिहितो. बघा sec स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह इट इज अ कंपोजिट फंक्शन. देअरफॉर sec स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह विल 2 times sec x इंटू त्या sec xचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कारण ते कंपोजिट आहे. इंटू sec xचा डेरिव्हेटिव्ह होईल sec x इंटू tan x. ओके, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो आपल्याला sec x इंटू tan x प्लस फक्त या टर्मचा डेरिव्हेटिव्ह झाला प्लस 2 times tan x आहे तर 2 कॉन्स्टंट आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह होतो इट इज sec स्क्वेअर x. ओके, दिस इज नथिंग बट द फर्स्ट टर्म प्लस काय येतो sec स्क्वेअर x प्लस 2 tan x ॲज इट इज राहील. ओके, मी ते नेक्स्ट स्टेपला घेतो. प्लस या ठिकाणी घेऊयात काय होतं पहा आता sec स्क्वेअर x प्लस 2 tan x हा ॲज इट इज राहतो
आणि त्यानंतर सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 tan x हे कॉन्स्टंट होते, ते या ठिकाणी ॲज इट इज राहतील आणि ई रेस टू द पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो ई रेस टू द पॉवर 2x इंटू 2. ओके, अशा पद्धतीने. आता फंक्शनला सिम्पल फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करणार. ओके, किंवा ज्या पद्धतीने आन्सर आपण त्याला सॉल्व करू शकतो तिथपर्यंत आपण त्याला सॉल्व करणार. बघा, इझिएस्ट वेने सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी ई रेस टू द पॉवर 2x आणि इथे सुद्धा ई रेस टू द पॉवर 2x कॉमन दिसत आहेत. देअरफॉर मी त्यांना आउटसाईड घेतो ई रेस टू द पॉवर 2x आणि ब्रॅकेटमध्ये कसं उरतं ते पाहूयात. पहा, 2 sec x इंटू sec x झालं असतं 2 टाइम्स सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स ही फर्स्ट टर्म उरली असती, प्लस हे परत एकदा 2 टाइम्स सेक स्क्वेअर एक्स. ओके, इथे सुद्धा 2 टाइम्स सेक स्क्वेअर एक्स उरले असते, प्लस हा ई रेस टू द पॉवर 2x निघून गेला आणि या ब्रॅकेटमध्ये 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे परत 2 टाइम्स मिळाले असते तुम्हाला सेक स्क्वेअर एक्स. ओके, ठीक आहे, प्लस 2 इंटू 2 हे झाले असते 4 टाइम्स टॅन एक्स. ओके, अशा पद्धतीने. तर आता या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक टर्म्समध्ये 2 2 कॉमन दिसत आहेत. मी त्यांना आउटसाईड घेतो. मीन्स दिस इज नथिंग बट 2 इंटू ई रेस टू द पॉवर 2x. ओके, आणि मी या सेक स्क्वेअर एक्सला कन्वर्ट करतोय 1 प्लस टॅनमध्ये. बघा कसं होईल. सेक स्क्वेअर एक्स आहे तो 2 बाहेर गेला. सेक स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला मी लिहिला असता 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके, इंटू टॅन एक्स. ओके, प्लस इथला पण 2 निघून गेलेला आहे. सेक स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला मी लिहिला असता 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, प्लस इथला पण 2 निघून गेलेला आहे. सेक स्क्वेअर एक्सला मी लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, प्लस इथला 2 निघून गेलेला आहे, ते राहतील 2 टाइम्स टॅन एक्स. ओके, थोडंसं इझिली कॅल्क्युलेट करूया. काय होईल पहा, 2 टाइम्स ई रेस टू द पॉवर 2x इंटू या टॅन एक्सने जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर ते टॅन एक्स प्लस टॅन क्यूब एक्स असं दिसेल, प्लस 1 प्लस 1 हे 2 होतील. देअरफॉर वी राईट हिअर इट इज 2 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स हे 2 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्स होतील. देअरफॉर वी राईट इट इज 2 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस इट इज 2 टॅन एक्स. ओके, अशा पद्धतीने. सो तुम्हाला अशा पद्धतीने त्याला डिफरन्शिएट करता येतं. आता अजून एकदा इझिली फॉर्ममध्ये याला इझी फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्याचा आपण विचार करूया या ठिकाणी. ओके, पहा, पर्यंत आपण त्याला सॉल्व करू शकतो इझिली. त्यानंतर मी ॲडजस्टमेंटसाठी त्याची व्यवस्थित मांडणी केली. बघा, 2 हा आधी लिहिला प्लस टॅन एक्स, त्यानंतर टॅन स्क्वेअर एक्स हे 2 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्स होते, यांना मी 1 टाइम्स प्लस 1 टाइम्स असं स्प्लिट केलं. ओके, 2 ठिकाणी 2 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्सला काय केलं आपण 1 टाइम्स प्लस 1 टाइम्स घेतलं फॉर अवर ॲडजस्टमेंट. ओके, आफ्टर दॅट काय उरलं होतं पहा, 2 टॅन एक्स आहे तो 2 टॅन एक्स मी यांच्यासोबत घेतला. 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके, इथला एक, आणि हा जो टॅन क्यूब एक्स होता तो लास्टला लिहिला, तो यासाठी लिहिला तुमच्या लक्षात येईल लगेच. इट इज 2 टाइम्स ई रेस टू द पॉवर 2x इन ब्रॅकेट. काय होतं पहा, 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स मी असाच ठेवतोय. 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स मी याला असंच ठेवतोय. ओके, प्लस या इच अँड एव्हरी टर्म्समध्ये जर विचार केला तर टॅन एक्स कॉमन दिसतो म्हणून टॅन एक्सला आउटसाईड घ्या. म्हणजेच टॅन एक्स इंटू हे उरलं असतं 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. काय केलं आपण तर त्या ठिकाणाहून आपण टॅन एक्सचा आउटसाईड घेतला. त्यानंतर जर समोर आपण सॉल्व केलं त्याला तर 2 इंटू ई रेस टू द पॉवर 2x असाच उरतो. आणि या 2 ब्रॅकेट्समध्ये बघा, या 2 टर्म्समध्ये जर विचार केला तर हा ग्रुप आणि हा ग्रुप कॉमन आहे म्हणून मी हा 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स हा ग्रुप आउटसाईड घेतो. आणि या ठिकाणी हा ग्रुप जर निघून गेला तर तिथे उरतो 1 प्लस टॅन एक्स. ओके, इथे 1 उरतोय आणि या ठिकाणी 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स निघून गेला, तिथे उरतात टॅन एक्स म्हणून 1 प्लस टॅन एक्स. आणि हा ग्रुप कॉमन आला होता तो सुद्धा मी या ठिकाणी नोट करतो. इट इज 2 प्लस टॅन एक्स प्लस इट इज टॅन स्क्वेअर एक्स अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा फाइंड आउट करायचे आहेत. एखाद्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला आन्सर जर असं प्रोव्हाइड केलं असेल तर थोडं ॲडजस्टमेंट करून एक्झाम्पलला असं सॉल्व करायचं. ठीक आहे. ओके,
example is that y equals to x square into log x. Okay, so again it is a product of two functions, therefore we differentiate it as, बघा कसं होईल, again we have to differentiate, it is first time differentiating with respect to x on both side, then we get it as d dx of x square into log x. Okay, so आता u into v म्हणजेच product of two functions आहे, मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितो, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स log x, log x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x प्लस log x इज कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती येणार आहे तो, इट इज अ 2x. ओके, सो अगेन x या ठिकाणी कॅन्सल होतो, म्हणजेच उरलं काय, x प्लस 2x इंटू इट इज log x. ओके, मीन्स दिस इज द फंक्शन विच इज dy बाय dx. ओके, आता परत एकदा x कॉमन दिसतो, त्याला आउटसाइड घ्या, म्हणजेच डिफरन्शिएट करायला ते इझी जाईल, म्हणून इट इज x इंटू 1 प्लस 2 इंटू log x. ओके, अशा पद्धतीने आपण त्याला इझी वेने लिहू शकतो. अगेन आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, म्हणजेच काय, अगेन वी हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग अगेन जर डिफरन्शिएट केलं आपण तर लेफ्टला d2y अपॉन dx स्क्वेअर होतील, अँड इट इज अगेन द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स दॅट इज u इंटू v. ओके, सो देअरफॉर अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, then it gives us d2y upon dx square. Okay, so मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितो, फर्स्ट फंक्शन इज कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 होतो प्लस 2 कॉन्स्टंट असतो, आणि log x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन x प्लस सेकंड फंक्शन इज कॉन्स्टंट मीन्स 1 प्लस 2 log x ॲज इट इज, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 हियर. ओके, तो 1च लिहितो. आफ्टर दॅट आता या ठिकाणी होईल यांचे कॅल्क्युलेशन्स, d2y अपॉन dx स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू, कसं लिहिता येतं पहा, इट इज x इंटू ते उरणार आहे 2/x हे फर्स्ट टर्ममध्ये, प्लस 1 प्लस 2 log x ॲज इट इज राहतील, मीन्स इट इज रिटर्न ॲज 1 प्लस 2 टाइम्स log x. ओके, अगेन x कॅन्सल होतो, उरला 2, आणि त्याचा ब्रॅकेट जर ओपन केला तर ते 1 प्लस 2 log x येतं. Okay, and 1 plus 2 is nothing but, or 2 plus 1 is nothing but the 3, means it is 3 plus 2 into log x, and which is the second order derivative, and it is a required solution. Okay, so अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह स्ट्रेट फॉरवर्ड सुद्धा कॅल्क्युलेट करता येतात. ओके, नंबर 4 इज दॅट साइन ऑफ लॉग एक्स. ओके, साइन ऑफ लॉग एक्स एक कंपोजिट फंक्शन आहे साइन एफ ऑफ एक्स सारखं. आधी त्याला डिफरन्शिएट करू, बघा काय होईल, साइनचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस ऑफ लॉग एक्स. ओके, इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बिकॉज ऑफ कंपोजिट फंक्शन, तो होईल 1/x, मीन्स दिस इज नथिंग बट द कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स. ओके, तर असा मिळाला तुम्हाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नंतर आपलं टार्गेट आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी माहिती आहे तुम्हाला, इट इज u डिवायडेड बाय v. ओके, हे आहे u अपॉन v सारखं, आणि u अपॉन v सारखं असल्यामुळे आपल्याला त्याला डिफरन्शिएट करावं लागेल बाय युझिंग कोशंट रूल. तो कोशंट रूल तुमचा बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे. देअरफॉर वी डिफरन्शिएट हियर d2y अपॉन dx स्क्वेअर, आणि या ठिकाणी कोशंट रूल जर अप्लाय केला तर तो असा होतो v इंटू v मीन्स इट इज x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर बघा यूचा, u मीन्स इट इज कॉस ऑफ लॉग एक्स. ओके, मायनस मध्ये मायनस असतो, तर मायनस u इंटू मीन्स इट इज कॉस ऑफ लॉग एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ओके, सो असं तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतं, अँड डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ओके, अगेन वी हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन. ओके, सो d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल्स टू, आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. काय होईल डेरिव्हेटिव्हमध्ये, x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय होईल, मायनस साइन लॉग एक्स. ओके, आणि परत एकदा कॉस ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स सारखं असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन लॉग एक्स, मीन्स इट इज मायनस साइन ऑफ लॉग एक्स, आणि परत त्या एफ ऑफ एक्सच्या जागेवर लॉग एक्स आलेला आहे, म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला डिवाइड करावं लागेल, मीन्स इट इज अपॉन एक्स. अगेन मायनस हे कॉस ऑफ लॉग एक्स ॲज इट इज राहतील, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 राहतो, तो ॲज इट इज ठेवा, अँड डिवायडेड बाय इट इज एक्स स्क्वेअर. ओके, अगेन हियर x गेट कॅन्सल, म्हणजे उरलं काय, मायनस साइन लॉग एक्स मायनस ऑफ इट इज कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय इट इज अ एक्स स्क्वेअर. ओके, एवढंच उरतं. आणि हे निगेटिव्ह साईन जर समोर घेतलं आपण, तर तो निगेटिव्ह साईन आउटसाईड घेतला तर ते असं उरतं, साइन ऑफ लॉग एक्स प्लस
cos of log x divided by x square, and which is the required second order derivative here. Okay,